भारतातील प्रत्येक घरातलं सोनं जर बाहेर काढलं तर किती निघेल माहिती आहे का? तब्बल 25,000 टन. भयंकर मोठा आकडा आहे. जगामध्ये जेवढं घरांमध्ये सोनं आहे त्यातील 11% सोनं एकट्या भारतामध्ये आहे. भारतामध्ये सोन्यासाठी लोक एवढे वेडे का आहेत? सोन्याला लोक सेफ इन्व्हेस्टमेंट समजतात का? स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी की गोल्डमध्ये करावी? सर्वात शेवटी आपण नक्की आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या किती टक्के इन्व्हेस्टमेंट ही गोल्डमध्ये असावी हे सुद्धा पाहणार आहोत. व्हिडिओ जबरदस्त होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. भारत हा जगातील सगळ्यात मोठा गोल्ड इम्पोर्टर आहे. म्हणजे काय तर भारत सोन्याची आयात करण्यामध्ये जगामध्ये अव्वल स्थानी आहे. याला एक मोठं कारण आहे. भारतात आयात केलेल्या सोन्यापैकी 50% सोनं हे फक्त लग्न कार्यांमध्ये वापरलं जातं. ही प्रथा जी आहे ती अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यामुळे याच्या पाठीमागे कारण काय असेल तर लग्न केल्यानंतर त्या दाम्पत्याकडे हवं तेवढं आर्थिक स्थैर्य नसतं. त्यांना एखाद्या वेळी मोठे आर्थिक प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात. अशा वेळी गोल्ड अर्थातच सोनं विकून ते हे प्रॉब्लेम काही काळासाठी दूर करू शकतात किंवा लांबणीवर टाकू शकतात. लग्नामध्ये गोल्ड देण्यामागं हा एक मोटिव्ह आहे. सोनं हे एक प्रकारचं कमॉडिटी आहे जे इन्कम प्रोड्युसिंग ॲसेट नाही आहे. म्हणजे काय तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये रेंटच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. शेतीमधून तुम्ही जे पिकं घेता, धान्य घेता ते विकून पैसे कमवू शकता. किंवा स्टॉक जे आहेत ते एखाद्या कंपनीच्या बिझनेसवर अवलंबून असतात, ते वर खाली होतात, तिथे तुम्हाला पैसे कमावता येतात. परंतु अशा प्रकारे आपण सोन्यातून पैसे कमवत नाही. त्यामुळं त्याला इन्कम प्रोड्युसिंग ॲसेट असं म्हटलं जात नाही. सोन्याचे भाव जे आहेत ते पूर्णपणे सप्लाय आणि डिमांड या दोन गोष्टींवर अवलंबून असतात. कधी कधी नागरिकांना सोन्याची गरज असते तर कधी सरकारची डिमांड असते, म्हणून सोनं खरेदी केलं जातं. तरीही सोन्याकडे एक सेफ इन्स्ट्रुमेंट म्हणून बघितलं जातं. सोन्यामध्ये आपण किती प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो तर त्याचे काही मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे तुम्ही थेट ज्वेलरीच्या माध्यमातून सोनं खरेदी करता. याला आपण कन्झम्पशनसाठी अर्थात वापरासाठी खरेदी केलेलं सोनं असं म्हणूयात. म्हणजे काय तर अशा प्रकारचं सोनं ही इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाहीत. त्याची कारणं काय तर जेव्हा तुम्ही वापरासाठी सोनं खरेदी करता तेव्हा त्यावर काही टक्के मेकिंग चार्जेस असतात. 5% पासून ते अगदी 30% पर्यंत हे चार्जेस असतात. तुम्ही सोनं खरेदी करून परत दुसऱ्या दिवशी जरी हे विकायला गेले तरी मेकिंग चार्जेसचे पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत. त्यानंतर तुम्ही सोन्याला मोठ्या प्रमाणामध्ये घरात ठेवू शकत नाही, कारण असं करणं रिस्की असतं. म्हणजे तुम्ही ते सोनं अल्टिमेटली बँकेच्या लॉकरमध्ये ठेवता, याचा अर्थ तुम्हाला लॉकरचे सुद्धा वार्षिक चार्जेस भरायला लागणार. तिसरं म्हणजे इम्प्युरिटी. तुम्ही जेव्हा वापरण्यासाठी सोनं खरेदी करता तेव्हा ते 24 कॅरेट नसतं तर ते असतं 22 कॅरेट. कारण सोनं हे प्रचंड सॉफ्ट असतं, त्यापासनं ज्वेलरी घडवण्यासाठी त्यामध्ये इतर धातू ॲड करायला लागतात. मग अशा प्रकारच्या सोन्याला इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो का तर नाही. मग फिजिकल गोल्डमध्ये कोणतं सोनं गुंतवणूक ठरू शकतं तर ते आहे बिस्किट्स किंवा कॉईनच्या फॉर्ममधलं सोनं. हे सोनं प्युअर असतं, 24 कॅरेट असतं. याशिवाय ते जेव्हा तुम्ही विकायला जाल तेव्हा मेकिंग चार्जेस किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे तुमचे पैसे जे आहेत ते कट होत नाहीत. त्या दिवशी जो रेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात. तर या दोन प्रकारातनं तुम्ही फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंटचे काय प्रकार आहेत ते बघूयात. पहिला प्रकार आहे ETF. ETFचा लॉंग फॉर्म आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. हे म्युच्युअल फंडासारखे काम करतात. ETF हे गोल्डमध्ये तर म्युच्युअल फंड स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ETF फिजिकल फॉर्ममध्ये स्वतः इन्व्हेस्ट करतात. त्या फंडाची एक व्हॅल्यू बनते आणि त्या फंडामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता. यासाठी डीमॅट अकाउंटची गरज मात्र नक्की पडते. स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे जिथे कंपन्या लिस्टेड असतात. त्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या कंपनीमध्ये चांगली क्षमता दिसत असेल तर तिचे स्टॉक्स तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही एक प्रकारे त्या कंपनीचे थोडेफार प्रमाणामध्ये मालक बनलेले असतात. कंपनी जर चांगली असेल, तिने जर चांगली कामगिरी केली तर तुम्ही खरेदी केलेल्या स्टॉक्सवर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात. कंपनीने जर खराब कामगिरी केली तर मिळणारे रिटर्न्स जे असतात ते सुद्धा तसेच खराब असतात. आता गेल्या काही दशकातील एक पॅटर्न जर आपण नीट पाहिला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल. जेव्हा जेव्हा जगभरामध्ये काहीतरी उलथापालथ झाली आहे तेव्हा तेव्हा सोन्याच्या भावांनी उसळी घेतली. म्हणजे काय तर जेव्हा कधी आर्थिक संकट आलेली आहेत, युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा अगदी कोविड आलेला आहे तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव वाढताना दिसले. याला कारण म्हणजे जेव्हा मार्केट पडत असतं किंवा आर्थिक संकट येतात तेव्हा सेफ इन्व्हेस्टमेंटचा पर्याय म्हणून सोन्याकडे लोक बघतात. परंतु इतर सगळ्या वेळी गोल्डचे दर मात्र जवळपास फ्लॅट राहिलेले आहेत किंवा त्यामध्ये फार काही वाढ झालेली नाही आहे. परंतु जेव्हा जगामध्ये कोणतेही संकट नव्हते तेव्हा मात्र शेअर मार्केट सातत्यानं वाढताना राहिलेले आहे.
2003 साली 10 ग्रॅम सोन्याची किंमत होती 5,600 रुपये. 2013 मध्ये याच 10 ग्रॅम सोन्याची किंमत झाली 29,600 रुपये आणि सध्याचा ट्रेंड पाहिला तर सोन्याची किंमत झालेली आहे 62,230 रुपये. दुसरीकडे 2003 साली निफ्टी होता 1,041 पॉईंटवर. 2013 मध्ये निफ्टी गेला 6,034 वर, तर सध्या निफ्टी आहे जवळपास 18,400-500च्या आसपास. 2003 ते 2023 पर्यंत सोन्याची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट राहिली आहे 1,011.25%, तर निफ्टीची राहिली आहे 1,680.40%. दुसरीकडे लॉंग टर्ममध्ये रिटर्नचा जर विचार केला तर स्टॉक मार्केटचे रिटर्न 14 ते 15% दरम्यान असतात. सोन्याचे मात्र जे हे रिटर्न्स पाहिले तर ते 8 ते 9% आसपास असतात. सेफ इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर स्टॉक मार्केटमध्ये रिस्क जास्त आहे. सोन्यामध्ये ही रिस्क जी आहे ती कमी आहे किंवा मॉडरेट आहे, मध्यम स्वरूपाची आहे. कठीण काळामध्ये आपल्याला आपल्याकडच्या गोष्टी विकाव्या लागतात. अशा वेळी जर लिक्विडिटी नसेल तर आपल्याला बायर मिळत नाही. स्टॉक आणि गोल्ड अशा दोन्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये लिक्विडिटी चांगली असते. इथे विकताना लगेच बायर असतात. फक्त सोव्हरियन गोल्ड बॉन्ड जे आहेत ते आपण लगेच विकू शकत नाही. व्होलॅटिलिटी जी आहे ही दोन्ही इन्स्ट्रुमेंट्सची जास्त आहे. मग एवढं सगळं असताना कोणता पर्याय चांगला वाटतो तर तुम्ही कोणत्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, किती काळासाठी करताय, तुमचा उद्देश काय आहे हे महत्त्वाचं आहे. पर्सनली जर मला विचाराल तर सोन्यामध्ये एकूण पोर्टफोलिओच्या 5 ते 10% गुंतवणूक करणे कधीही चांगलं, कारण सोनं हे हेजिंगसारखं काम करतं. जेव्हा इतर गोष्टी पडतात तेव्हा तुम्हाला ते रिस्क कमी करायला मदत करतं, परंतु दुसरीकडे सोनं हे इन्कम जनरेशनचं साधन नाही. त्यामुळे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटमधून चांगले रिटर्न्स पाहिजे असतील तर तुम्ही स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी अशा गोष्टींचा विचार करायला पाहिजे. याशिवाय स्टॉक मार्केट रिटर्न्स आणि सोन्याचे रिटर्न्स यांचे CAGR किती आहेत ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. नुसते लॉंग टर्ममध्ये किती आहे एवढं पाहून चालणार नाही. आपण या विषयावर डिटेलमध्ये आणखी 2-3 व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये यातील अनेक कन्सेप्ट ज्या आहेत त्या सविस्तरपणे शिकणार आहोत. त्यामुळे चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. बाकी पैशांना नुसतं साठवू नका, ते वाढवत राहा. सध्यासाठी आपण थांबूयात. पाहत राहा पैसा पॉइंट.